सूट व कमिशन यावरील उदाहरणे आपण आज पाहूयात. एका दुकानदाराने छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयाला विकली, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? बघा, आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण एक छोटासा तक्ता करून घेऊयात. या ठिकाणी छापील किंमत, इथं सूट आणि इथं विक्री किंमत. विक्री किंमत बघा, दुकानदारानं छापील किमतीवर 13% सूट दिली आहे. 13% याचा अर्थ 100वर 13%. म्हणजे ज्यावेळेस छापील किंमत 100 रुपये असेल त्यावेळेस त्याच्यावर सूट किती आहे? 13 रुपये. म्हणजे त्याची विक्री किंमत किती होणार? 100 वजा 13 म्हणजे किती आले? तर 87 रुपये. आता प्रश्न काय विचारले आपल्याला? जर ती वस्तू 1392 रुपयाला विकली, आता विक्री खाली लिहू आपण, विक्री किंमत किती आहे त्याच्या खाली? 1392. तर त्या वस्तूची छापील किंमत काढायची आपल्याला, म्हणजे इथं जायचंय आपल्याला, बरोबर आहे? मग आता बघा, 100ला 87, तर 1392ला किती? आणि हे आपण x मानू, आणि मग काय येणार? x गुणिले 87 बरोबर 100 गुणिले 1392. म्हणजे x बरोबर काय आलं? 100 गुणिले 1392 भागिले 87. आता 87 न आपण 1139ला भागूयात. बघा, 3 दोन्ही 6, 2 उरले, 3 9 27, वर आले 3 चौक 12, 1 3 सक 18, 1 3 चौक 12. आता 29 464 भागिले 29 करू. 29 1 29, कारण 19 दोन्ही 58 मोठं होते. 9 9 7 16, हातच्याला 1 4, आणि 29 सक पुन्हा 29 सक 174 0. बघा, 6 जर आपण 29ला गुणलं तर 6 9 54ला 4, हातच्याले 5, 6 2 12 आणि 5 17. म्हणजे इथं भागलं 29 नक्की किती येणार? 16. म्हणजे x बरोबर किती आलं? 1600 रुपये. म्हणजे ती वस्तू, त्या वस्तूची छापील किंमत किती? 1600 रुपये. म्हणजे पर्याय चौथा. घड्याळाची छापील किंमत 1800 रुपये आहे. दुकानदाराने 12% सूट देऊन ते विकले, तर त्या घड्याळाची विक्री किंमत किती? बघा, आता 12% सूट दिली आहे. आता आपण पुन्हा बघा, छापील किंमत, सूट आणि विक्री किंमत. 12% सूट दिली आहे, म्हणजे जर आपण 100 रुपये छापील किंमत मांडली तर याच्यावर 12 रुपये सूट आहे. म्हणजे विक्री किंमत काय आली? 100 वजा 12 म्हणजे किती आलं? 88 रुपये ही विक्री किंमत झाली. सूट 12% दिली ती छापील किंमतीवर. मग घड्याळाची छापील किंमत आहे 1800 रुपये. तर विक्री किंमत किती? म्हणजे इथली विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. आता हेच आपण त्रैराशिक म्हणून कसं मांडूयात? बघा, 100ला 88, तर 1800ला किती? म्हणजेच काय आलं? इथे x मानू आपण, 100 गुणिले x बरोबर इथे x मानले आपण 1800 गुणिले 88. म्हणजे x बरोबर काय आलं? 1800 गुणिले 88 छेद 100. 2 शून्य गेली, म्हणजेच काय आले? 18 गुणिले 88. आणि हा गुणाकार किती येणार आहे? 18 18 8 44ला 4, हातच्या आले 14, पुन्हा 18 8 44, म्हणजे किती आले? 4 आणि 4 8, 4 आणि 1 5, आणि 1 1500
84. म्हणजे त्या घड्याळाची विक्री किंमत किती होणार आहे? 1584. म्हणजेच पर्याय दुसरा. राजारामने एक मोटारसायकल दलालामार्फत 75,000 रुपयांना खरेदी केली. या व्यवहारात दलालाने दोघांकडून 2% दलाली घेतली. तर राजारामला ती मोटारसायकल किती रुपयांना मिळाली? बघा आता, मोटारसायकलची किंमत किती आहे? मोटार सायकलची किंमत 75,000 रुपये, बरोबर. आणि दलालीचा दर आहे 2%. आता राजारामकडून किती दलाली घेतली आहे? राजारामकडून घेतलेली दलाली बरोबर 2% घेतली, म्हणजे 75,000चे 2% म्हणजेच काय येणार? 75,000 गुणिले 2 छेद 100. 2 शून्य गेली, 2 शून्य शून्य, 2 पंचे 10ला शून्य, शून्य हातच्याला 1, 2 सती 14 आणि 1 15. याचा अर्थ दलालाने राजारामकडून 1,500 रुपये घेतले. म्हणजे राजारामने मोटारसायकलसाठी दिलेली रक्कम बरोबर 75,000 आणि त्याच्यावर दलाली किती दिली त्यांनी? 1,500 रुपये. म्हणजे किती आले बघा? 0 0 5 5 आणि 1 6 आणि 7 त्याच्यात 76,500 रुपये. म्हणजे पर्याय पहिला आहे. बघा, एका शेतकऱ्याने 25,000 रुपये किमतीचा माल आडत्यामार्फत विकला. त्याला 3% अडत द्यावी लागली. तर शेतकऱ्याच्या हातात किती रुपये रक्कम मिळाली? बघा, एका शेतकऱ्याकडे 25,000 रुपये किमतीचा माल होता. तो माल त्यानं आडत्यामार्फत म्हणजे एखाद्या त्रयस्थ दुसऱ्या व्यक्तीमार्फत विकला आणि त्या बदल्यात त्याला 3% अडत म्हणजे एक रक्कम द्यावी लागली. तर शेतकऱ्याच्या हातात किती रुपये रक्कम मिळाली? म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ती 25,000 रुपयाचा 3% काढूयात. 25,000 रुपयाचा 3% काढू म्हणजेच काय येणार? 25,000 गुणिले 3 छेद 100. 2 शून्य गेली, 3 शून्य शून्य, 3 5 15ला 5 हातच्याला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7. 750 रुपये ही त्याला आडत द्यावी लागली. म्हणजे जेवढ्या 25,000 रुपयाचा माल विकल्यानंतर त्यातले 750 रुपये त्याला आडत्याला द्यावी लागली. आणि म्हणून शेतकऱ्याला मिळालेली रक्कम काय असणार आहे? शेतकऱ्याच्या हातात मिळालेली रक्कम म्हणजे 25,000 रुपये वजा आडत, कारण त्यानं आडत्या मार्फत विकली. मग आता ही वजाबाकी किती येणार आहे? 25,000 वजा 750. 0 5 आणि 5 10च्याला 1, 7 आणि 1 8 आणि 2 10च्याला 1, 5 1 गेले 4 आणि 2 अशी 2. म्हणजे किती आले? 24,250 रुपये त्या शेतकऱ्याच्या हातात पडले. म्हणजे पर्यायाला दुसरा. बघा, खादी ग्रामोद्योग विभागाने गांधी जयंतीनिमित्त खादी कापड खरेदीवर 10.5% रिबेट जाहीर केला. सदाशिवरावांनी 40,000 रुपये किमतीचे कापड खरेदी केले तर त्यांना दुकानदारास किती रुपये रक्कम द्यावी लागेल? आता हे जर उदाहरण बघितलं तर त्या उदाहरणामध्ये तुम्हाला रिबेट
या शब्दाचा अर्थ लवकर लक्षात आला नसेल. तर रिबेट याचा अर्थ काय? तर सूट. रिबेट म्हणजे सुद्धा काय? सूट. सूट, रिबेट, कमिशन, आडत हे शब्द सगळे जवळजवळ एकाच अर्थानं वापरलेले जातात. फक्त रिबेट म्हणजे काय की खादी ग्रामोद्योग दुकान असतं आणि त्या ठिकाणी कापड खरेदीवर सूट दिली जाते, त्याला म्हणतात रिबेट. आता सदाशिवरावांनी किती रुपयाचं कापड खरेदी केले? 40,000 रुपयांचं. त्याच्यावर त्यांना किती टक्के रिबेट मिळाले? 10.5%. मग त्यांना किती रक्कम द्यावी लागणार? तर या 40,000चा 10.5% कमी द्यावी लागणार. म्हणजे पहिल्यांदा आपण 40,000चे 10.5% काढूया. म्हणजेच काय येणार? 40,000 गुणिले 10.5 छेद 100. आता मी या ठिकाणी काय करते? हे 40,000 गुणिले 105 दशांश चिन्ह काढून टाकले म्हणून त्याचे 10 लिहिते. म्हणजे 2 आणि 1 3 शून्य, 3 शून्य या ठिकाणी गेली, राहिलं काय? 40 गुणिले 105. आता हा गुणाकार करू. शून्यात असंच लिहिते, 4 न गुणते. 4 पंचे 20 ला 0, हातच्याले 2, 4 शून्य शून्य आणि 2, 4 एके 4, म्हणजे 4,200 रुपये त्यांना रिबेट मिळाले. मग त्यांना किती रक्कम द्यावी लागणार आहे? तर द्यावी लागणारी रक्कम सदाशिवरावांना द्यावी लागणारी रक्कम बरोबर 40,000 वजा 4,200. ही वजाबाकी करूयात बघा. 40,000 वजा 4,200. 0 0 2 आणि 8 10 चाले, 4 आणि 5 आणि 5 10 चाले, 4 1 गेला 3, 35,800 रुपये त्यांना द्यावे लागतील. म्हणजे पर्याय तिसरा आला. एका पुस्तकाची छापील किंमत 1,700 रुपये आहे. पुस्तक विक्रेता या किमतीवर 12% सूट देते. तरीही पुस्तक विक्रेत्यास 10% नफा होतो. तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? आता या ठिकाणी आपल्याला काय काय दिले? तर पुस्तकाची छापील किंमत किती दिली आहे? 1,700 रुपये. शेकडा सूट किती दिली आहे? 12. तर नफा बरोबर 10. तर आपल्याला काय विचारलंय? खरेदी किंमत. आता बघा, याचं सूत्र आहे खरेदी किंमत. बघा, खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट छेद 100 अधिक शेकडा नफा. इथं सूट आहे. मग किमती घालूयात आपण. 1,700 गुणिले 100 वजा 12 शेकडा सूट 12 छेद 100 अधिक नफा किती आहे? 10. म्हणजेच काय आलं? 100 अधिक 10 बरोबर 1,700. 100 मधून 12 गेले 88 छेद 110. 0 गेले 11 88 म्हणजे आलं 170 गुणिले 8. 8 0 0 8 7 56 6 चाले 5 8 1 8 आणि 5 13. पर्याय पहिला या ठिकाणी बरोबर आहे. बघा, दुकानदाराने सायकलवर 18% सूट जाहीर केल्यानंतर सतीशला एकूण 1,440 रुपये सूट मिळते. तर त्या सायकलची छापील किंमत किती? आता दुकानदारानं सायकलवर 18% सूट जाहीर केली आहे. म्हणजे ज्या वेळेस छापील किंमत 100 रुपये आहे त्यावेळेसची सूट आहे 18%. बरोबर आहे, 18 रुपये. तर सतीशला एक
1440 रुपये सूट मिळाली. तर त्यावेळेस त्याची छापील किंमत किती असणार आहे? म्हणजे 100 रुपये छापील किंमत असताना 18 रुपये सूट, तर 1440 रुपये सूट असताना छापील किंमत किती? आता ही आपण x मानू. म्हणजे x गुणिले 18 बरोबर 1440 गुणिले 100. आणि म्हणजेच काय आलं? x बरोबर 1440 गुणिले 100 छेद 18. 18 8 44. 18 शून्यवरचा आहे तसाच मानला. म्हणजे काय आलं? 80 गुणिले 100 म्हणजेच आले 8000 रुपये. म्हणजेच त्या सायकलची छापील किंमत आहे 8000 रुपये. म्हणजे पर्याय चौथा या ठिकाणी बरोबर आहे. पुढील उदाहरण बघा. छापील किमतीवर 9% सूट देऊन दुकानदाराने टीव्ही 19,110 रुपयाला माधवला विकला. तर टीव्हीच्या खरेदीवर माधवला किती रुपये सूट मिळाली? आता समजा छापील किंमत आपण 100 रुपये मानली. 100 रुपये कारण 9% सूट आहे. सूट किती आहे? 9. म्हणजे ती केवढ्याला विकला असणार आहे? म्हणजे त्याची विक्री किंमत किती आहे? 91 रुपये. पण माधवला केवढ्याला विकलाय? तर 19,110 रुपयाला विकलाय. तर किती रुपये सूट मिळाली? म्हणजे सूट आपल्याला काढायची. आता ही सूट जर आपण 100 रुपये मानली तर आपलं काय येणार आहे बघा. 91 गुणिले x बरोबर 19,110 गुणिले 9. म्हणजे x बरोबर काय आलं? 19,110 गुणिले 9 भागिले 91. आता आपण हा भागाकार करू. 19,110 भागिले 91. तर 91 1 91, 91ला 2 निघून काय येते बघा? 92 92 18 182. म्हणजे पहिल्यांदा आपण 2चा भाग घालू. 91 दुने 182. तर किती उरले? 2 आणि पुन्हा 9 11. हातच्याला 1 0 0. वर्ण घेतले 91 91 1 91 0. पुन्हा वर 0 म्हणून शून्याचा भाग बसला. म्हणजे 91 भागलं की इथं आलं 210. मग 210 गुणिले 9. 9 0 0. 9 1 9 आणि 9 दोन्ही 18. किती आलं? 1890 रुपये ही त्याला मिळालेली सूट आहे. म्हणजे पर्याय दुसरा या ठिकाणी बरोबर आहे. बघा आता सतीशरावांनी आपले घर दलालामार्फत 38 लाख रुपयांना विकले. दलालाला त्यांनी 3% दलाली द्यावी लागली. तर घर विक्रीतून सतीशरावांना किती रक्कम मिळाली? म्हणजे त्यांनी दलालामार्फत घर विकलं. ते घर 38 लाख रुपयांना विकलं. त्याच्या बदल्यात त्यांनी 3% दलाली दिली. म्हणजे त्या 38 लाखातले 3% त्यांनी दलालाला दिले आणि उरलेली रक्कम त्यांना मिळाली. मग आता आपण पहिल्यांदा दलाली किती दिली ते काढूया. बघा आता दलाली किती टक्के दिली आहे? 3%. याचा अर्थ आपल्याला 38 लाखाचे 3% काढायचे. त्याचे 38 लाखाचे 3% म्हणजेच 3/100. 2 शून्य गेली म्हणजेच काय आलं? 38,000 गुणिले 3. 3 0 0 0 0. 3 8 24ला 4 हातच्याले 2. 3 त्रिक 9 9 2 11. तर 1,14,000 रुपये त्यांना दलाली द्यावी लागली. मग सतीशरावांना किती रक्कम मिळाली आहे? तर सतीश रावांना मिळालेली रक्कम बरोबर काय असणार आहे? हे 38 लाख वजा हे 1,14,000. 1,14,000 किती आली वजाबाकी? 0 0 0. 4 आणि 6 10च्या 1 आणि 1 2 आणि 8 10च्या 8 2 गेले 6. 3 3. म्हणजे त्यांना
36,86,000 रुपये मिळाले. म्हणजे पर्याय तिसरा हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढील उदाहरण बघा. आत्मारामने जुनी माल वाहतूक गाडी दलालामार्फत 10,50,000 रुपयाला खरेदी केली. कमिशन म्हणून त्याला 2.5% रक्कम देण्याचे ठरले. तर आत्मारामला ती गाडी किती रुपयात मिळाली? बघा, आत्मारामनं काय केले, दलालामार्फत एक गाडी खरेदी केली आहे आणि त्यामुळं दलालाला त्या ज्या खरेदी केलेल्या रकमेचा 2.5% रक्कम देण्याचं ठरले. मग आता पहिल्यांदा त्यानं दलालाला किती रक्कम दिली, दलाली म्हणू किंवा कमिशन म्हणू, किती रुपये दिले हे काढूयात. म्हणजेच काय येणार, 10,50,000चा 2.5%, म्हणजेच 10,50,000 गुणिले 2.5 छेद 100. आता 2 शून्य घालवली, त्यानंतर 2.5 जे आहे त्याच्याऐवजी मी 25 लिहिले आणि नंतर काय केलं, 1,050 लिहिलं, म्हणजे इथलं 1 शून्य कमी केलं आणि मग काय आलं, 1,050 गुणिले 25. आता हा गुणाकार आपण करूयात. 1,050 गुणिले 25, 25 शून्य शून्य, 25 पाचा 125ला 5, हातचे आले 12, पुन्हा 25 शून्य शून्य, 12तले 2 आले आणि 1 हातचा राहिला. 25 1 25, 25 आणि 1 26, म्हणजे किती आलं, 26,250. आता हे त्याला कमिशन म्हणून दिलं आहे, म्हणजेच त्याला ती गाडी किती रुपयात मिळाली, तर मूळ खरेदी केलेली रक्कम अधिक हे कमिशन, आणि म्हणून आत्मारामला ती गाडी 10,50,000 अधिक हे कमिशन 26,250 रुपयात मिळाली. आणि मग आता यांची बेरीज करू. बघा किती आली. 0 तसंच मांडते, 5 तसंच मांडते, 2 तसंच मांडते, 6 पण तसंच मांडूयात. 5 आणि 2 7, 0 आणि पुन्हा 1, म्हणजेच किती येणार आहे उत्तर, तर 10,76,250. म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक पहिला. आता पुढील उदाहरण पाहूयात आपण. एका टेबलची किंमत, छपील किंमत 7,350 रुपये आहे. विक्रेता या किमतीवर 11% सूट देतो. तर या टेबलाची विक्री किंमत किती? बघा, आता छपील किंमत 7,350 आहे. विक्रेता त्या किमतीवर 11% सूट देतो. 11% सूट देतो याचा अर्थ काय, 100 रुपयाला 11 रुपये सूट देतो. म्हणजे त्याची विक्री किंमत काय होणार आहे, तर 100 वजा 11. आता या ठिकाणी मी एक थोडासा तक्ता करून मांडते आहे. छपील किंमत, सूट आणि विक्री किंमत. छपील किंमत आपण सुरुवातीला किती मांडणार आहोत, 100 रुपये. मग 100 रुपये जर छपील किंमत मांडली तर सूट आली 11 रुपये आणि विक्री किंमत किती आली, मग 89 रुपये. पण आपल्याला छपील किंमत 7,350 रुपये असताना विक्री किंमत काढायची आहे. म्हणून मी छपील किमतीच्या खाली लिहिलं 7,350 आणि विक्री किमतीच्या खाली लिहिलं प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्ह आहे तिथं आपण x मांडूयात. म्हणजेच काय येणार, तिरकस गुणाकार केला की 100 गुणिले x बरोबर 7,350 गुणिले 89. म्हणजेच x बरोबर काय येणार आहे, तर 7,350 गुणिले 89 भागिले 100. 100 इकडं गुणिले, तिकडे गेल्यावर भागिले. 1 शून्य घालूयात, म्हणजेच काय आलं, 735 गुणिले 89 छेद 10. आता अगोदर गुणाकार करू आणि मग 1 घरानंतर दशांशचिन्ह देऊ. बघा, आता कशाचा गुणाकार करणार आहोत आपण, 735 गुणिले 89. आता 9 न गुणू, पहिल्यांदा 9 न गुणूयात. 9 पाचा 45ला 5, हातचे आले 4, 9 त्रिक 27, 27 आणि 4 31, 31ला 1, हातचे आले 3, 9 7 63, 63 आणि 3 66,
दशकाचं शून्य, 8 45ला शून्य हातच्याले 4, 8 त्रिक 24 आणि 4 28ला 8 हातच्याले 2, 8 7 56 आणि 56 आणि 2 आले 58. आता बेरीज करू यांची. 5 तसेच मांडले 1, 6 आणि 8 14ला 4 हातच्याला 1, 6 आणि 8 14 आणि 1 15, 5 हातच्याला 1 6, म्हणजेच किती आलं 65,415. एक घरानंतर दशांश चिन्ह देणार म्हणजे आलं 6,541.5 म्हणजेच पर्याय चौथा. पुढील उदाहरण बघा. रामभाऊंनी 75 डझन हापूस आंबे प्रत्येकी रु. 750 डझन याप्रमाणे आडत्यामार्फत खरेदी केले. आडत्याला 2.5% दराने आडत दिली तर रामभाऊंना किती रक्कम मिळाली? बघा आता पहिल्यांदा रामभाऊंनी किती आंबे घेतले तर 75 डझन. एका डझनाची किंमत किती आहे 750. म्हणजे सुरुवातीला आपण आंब्याची किंमत काढणार आहे 75 डझनाची. मग 75 डझन आंब्याला किती रुपये पडतील तर 750 गुणिले 75. आता हा गुणाकार करूयात. बघा शून्य तसंच मांडते आणि 75चा वर्ग करू आपण डायरेक्ट. म्हणजे काय येणार 5चा वर्ग 25, 7च्या पुढची संख्या 8 आणि 7 8 56. म्हणजेच काय आलं 56 25 0 म्हणजे 56,250. ही झाली आंब्याची किंमत पहिल्यांदा विकत घेतलेल्या. आता याच्या बदल्यात त्यांनी त्याला 2.5% आडत दिली आहे आडत्याला. मग पहिल्यांदा आपल्याला 56,250चे 2.5% काढले पाहिजेत, कारण त्यांनी तेवढी त्याला काय केलेली आहे आडत दिलेली आहे. मग आडत कशी काढणार आपण तर 26,250 गुणिले 2.5%. म्हणजेच काय आलं तर 26,250 गुणिले 2.5/100. आता एक शून्य घालू म्हणजे राहिलं 5,625 गुणिले 2.5/10. आता 2.5 त्याच्याऐवजी आपण लिहू 25/10. म्हणजेच काय आलं 5,625 गुणिले 25/10 गुणिले 10. आता 25 चोक 100. मग 4ने आता कशाला घालूया तर 5,625ला 4 1 4, 5तून 1 गेला, 5तून 4 गेले 1 उरला, 4 चोक 16. आता 4 0 0, पुन्हा 4 सख्ख 24 1 उरला, पुन्हा 4 2 8, 4 2 8, 10तून 8 गेले की 2 उरले, पुन्हा वर 0 घेतले आणि 4 25. म्हणजे काय आलं 1,406.25. म्हणजेच रामभाऊंना किती रक्कम मिळणार आहे आता तर ही आडत दिली आहे म्हणजे ती त्याच्यातनं काय करावी लागणार आहे वजा करावी लागणार आहे. मग आता वजाबाकी काय येणार आहे तर 56,250 वजा 1,406.25. आता या दोघांची वजाबाकी करू आपण. बघा 56,250 वजा 1,406.25. आता दशांश चिन्हाच्या पुढे वर 2 शून्य मांडले. 5 आणि 5 10, हातच्याला 1 3 आणि 2 आणि 1 3 आणि 7 10, 6 आणि 1 7 आणि 3 10ला हातच्याला 1, 5तून 1 गेले 4, 4 आणि 8 12, 6तून 2 गेले 4 आणि 5 तसेच. म्हणजे किती आलं 54,843.75. म्हणजेच कुठला आला बघा पर्याय तर पर्याय पहिला रामभाऊंना तेवढी रक्कम मिळाली. एका दुकानदाराने छापील किमतीवर 15% सूट देऊन एक साडी गिराईकास 1,020 रुपयाला विकली तर साडीची छापील किंमत किती? छापील किमतीवर 15% सूट दिली आहे. मग छापील किंमत जर आपण 100 रुपये मानली त्याच्यावर जर सूट 15% असेल म्हणजे 15 रुपये असेल तर विक्रीची किंमत किती येणार तर 100 वजा 15 म्हणजे 85 रुपये. पण दुकानदारानं ती गिरायकाला केवढ्याला विकली आहे तर 1,020ला. म्हणजे 1,020 रुपये विक्री किंमत असताना छापील किंमत किती आणि ती x मानली. आता तिरकस गुणाकार करू म्हणजेच 85 गुणिले x
बरोबर 100 गुणिले 1020. एक्स तसंच ठेवू, 85 पलीकडे पाठवू म्हणजे काय येणार, एक्स बरोबर 100 गुणिले 1020 भागिले 85. आता 85 आपण भागणार आहोत, बरोबर. आता पहिल्यांदा 5 भागून घेते मी. 5 एके 5, 3 उरले, 5 7 35, 5 2 10, 5 0 0, 5 चौक 20, 17 एके 17, 3 उरले, 17 2 34 म्हणजे काय आलं 100 गुणिले 12. आता 12 गुणलं की काय आलं 12 0 0, 12 0 0, 12 1 12 म्हणजे 1200 रुपये. म्हणजे त्या साडीची छपील किंमत किती होती, 1200 रुपये. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय तिसरा. बघा, रमाबाईंनी आपली वडिलोपार्जित मालमत्ता विक्री मध्यस्थामार्फत 62,50,000 रुपयांना विकली. मध्यस्थाने रमाबाई व खरेदीदार या दोघांकडून प्रत्येकी 2% दराने दलाली घेतली, तर दलालास म्हणजे मध्यस्थाला एकूण किती रुपये मिळाले. आता रमाबाईंनी आपली मालमत्ता केवढ्याला विकली, 62,50,000. पण त्याच्या बदल्यात दलालानं काय केलं, तर रमाबाईंकडून पण 2% घेतली आणि ज्यानं ती खरेदी केली त्याच्याकडून पण 2% घेतली. याचा अर्थ त्याला किती टक्के दलाली मिळाली त्या मध्यस्थाला, तर 2 अधिक 2 म्हणजे 4%. आणि म्हणून आपण या ठिकाणी दलालाची मिळालेली रक्कम बरोबर 62,50,000 गुणिले 4%. आणि 4% म्हणजेच काय 4/100. म्हणजे 62,50,000 गुणिले 4/100. 2 शून्य घालून टाकू म्हणजे काय राहिलं बघा, 62,500 गुणिले 4. 4 न गुणूया, 2 शून्य आहे तशीच मांडते. 4 पंचे 20ला 0 हातचे आले 2, 4 दुने 8 आणि 2 10ला 0 हातचे आले 4 सक्क 24 आणि 1 25. म्हणजेच किती आलं 2,50,000 रुपये त्याला दलाली मिळाली. म्हणजेच उत्तर पर्याय पहिला या ठिकाणी बरोबर आहे.